आपण बघतो ही पुण्यातील दृश्य आहेत. पुण्यातील एक काँग्रेसचं आंदोलन आहे. युवक काँग्रेसचा मोर्चा आता पुणे पोलिसांनी अडवलेला आहे, कारण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आता पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. अचानक परवानगीचं नाकारले असेल तर युवकांनी करायचं काय? सरकार अशाच पद्धतीने आमचं प्रत्येक आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या ताब्यात घेतलं तरी आम्ही मुंबईपर्यंत धडकणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समस्या असली तरी आम्ही मुंबईमध्ये धडकणार आहोत, एवढंच आपल्यामध्ये सांगू शकतो. अधिवेशनामध्ये अनेक मोर्चा, अनेक दिंड्या, अनेक पदाधिकारी निघतात. मला कुठेतरी वाटतंय सरकार कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे, त्यामुळे सरकार आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे. गुन्हे दाखल होतील तरी चालतील, परंतु युवक काँग्रेसचा आवाज, विद्यार्थ्यांचा, युवकांचा आवाज आम्ही विधानसभेपर्यंत घेऊन जाणार आहोत. आज विधानसभा सेशन सुरू असताना सुद्धा महत्त्वाचे मुद्दे सोडून ज्या पद्धतीने सामाजिक सलोख्याचा कार्यक्रम या सरकारने केला जातोय, त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसतर्फे आम्ही हे आंदोलन घेतोय. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय आणि परवानग्या काढलेल्या आहेत तरी आम्हाला जाऊ देत नाहीयेत. हे काय, हे सरकार दडपशाही आहे आणि युवकांचा आवाज दाबण्याचं काम करतायत. 10 दिवसापासून आम्ही परमिशनला परवानगीला पत्र दिलेलं आहे, तरी यांनी परमिशन द्यायचं कारण काय नाही. युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जा विचारांना काय भीती वाटते. मंत्री आणि मंत्र्याच्या जीवावर बीडच्या गुंडांना अटक होत नाहीये. अजून सुद्धा कृष्णा आंधळेंसारखे लोक बाहेर आहेत. पोलिसांनी काय केलंय? आज युवकांचा हक्क मागण्यासाठी जातोय. आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला आपल्याला सांगायचं एवढंच की आम्ही या आंदोलनाची परवानगी घेतली होती. अचानक आम्हाला या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आणि आम्ही इथं कुठल्या दुसऱ्या मागण्या नाही. आम्ही शांततेच्या पद्धतीनं पायी मार्गी मुंबईला चाललो होतो, फक्त आणि फक्त या राज्यातील युवकांना नोकऱ्या मिळण्यासाठी. राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे त्यासाठी, राज्यामध्ये गुन्हेगारी करत आहे त्यासाठी आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. कुणाल अचानक परवानगीचं नाकारले असेल तर युवकांनी करायचं काय? कुणालराव त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलंय. आपण कुणालराव त्यांना दाखवूयात. कुणालराव खरं तर बेड युवकांनी करायचं काय? आम्ही इथंच ठिय्या मांडून ठेवणार आहे. आम्ही कुठल्या प्रश्नांवरती कसं करायचं? पदयात्रा आम्ही शांततेत पूर्वक काढतोय. महिलांचा हक्क आता सुद्धा ते मारण्यात येणार आहे, तरी आम्ही इथंच बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमची पदयात्रा पुढे जाऊ देणार नाही. आज तुम्ही हातामध्ये जे बेड्या घातलेल्या आहेत ते आता काय मुख्यमंत्र्यांना मग पुढे जाऊन मुंबईमध्ये बेडे दिला? मला एकच गोष्ट बोलायचं आहे, आम्ही शांती रूपनी चालत होतो, आम्ही गांधीगिरीने चालत होतो. आज ज्या प्रकारने महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार नाही भेटत आहे, त्याच न्यायासाठी आम्ही चालत आहोत. अगर मुख्यमंत्रीला आमच्या युवकांचा न्याय नाही द्यायचा आहे, त्यांना आम्हाला बेरोजगारच ठेवायचा आहे, म्हणूनच ते आम्ही इथे थांबत आहे ना. नाहीतर आमचं डेप्युटेशन ते ऐकासाठी आम्हाला बोलायला असतं, लेकिन त्यांनी आताच आम्हाला ते आळा करून ठेवलाय. अरे यार, सगळे बसा रे खाली. जाणार नाही ज्यापर्यंत आम्हाला पायी चालू देणार नाही, आम्ही उठणार नाही. आम्ही बसले काय हे बघा, 10 तारखेपासून आम्ही त्यांचे परमिशनसाठी इथे लागले होते. आम्ही DG पर्यंत गेले होते. त्यांनी आम्हाला काही परवानगी पण दिली. त्याच्यानंतर सरकारच्या प्रेशरने पोलिसनी आमची हे परमिशन, मला माहित नाही ना, पूर्ण सरकार बीजेपी सरकार आहे, शिंदे सरकार आहे, अजित पवार सरकार आहे, तिघापैकी तिघांनीच आम्हाला मिळून परवानगी. हे बघा, हे युवकांना घाबरत आहे. हे युवकांचे आम्हाला रोजगार देणार नाही, त्याच्यामुळे ते घाबरत आहे. आम्ही कशासाठी चाललो?
काही होतो होता का, काही ते इलेक्शन आहे का, काही आहे का? आम्ही बेसिकली हेच सांगण्यासाठी चालतो की आमचं भविष्य काय, युवकांचं भविष्य काय. आज इथे नवीन रोजगार आहे नाही. दावोसला गेले होते ते असं म्हणतात की रोजगार निर्मिती होते, 1,00,000 कोटी गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात येते. काय रोजगार घेऊन आले, नवीन कंपन्या येतात. कुठे आहे कंपनी, कुठे आहे कंपनी? दाखवा ना. मी नागपुरातून राहतो, त्यांच्याच गावातून मी राहतो. मला एक गोष्ट सांगा, ज्यापर्यंत ते सरकारमध्ये होते, जितके पण दिवस ते सरकारमध्ये होते, नागपूरमध्ये एक पण रोजगार घेऊन आणले का? ते एक पण मोठी कंपनी घेऊन आणलं होतं? आमची ज्यावेळेस सरकार आली होती त्यावेळेस आम्ही मोठे मोठे ॲग्रीमेंट केले होते. एअरबस सारखी आमच्या नागपूरमध्ये कंपनी येत होती. तुमच्या इथे छाकणमध्ये वेदांता नावाची कंपनी इथे आली होती. हे युवकांना प्रायव्हेट जॉब दिले असते. मला एकच गोष्ट सांगा, 2 लाखनी जास्त रोजगार रिक्त आहे हा सरकारमध्ये. तुम्ही ते काय नाही भरत आहे? काय प्रॉब्लेम्स आहे तुमचा? काही पण नवीन धोरण नाही आहे. मला एक गोष्ट सांगा, आता AI चा जमाना आहे. आपण आज पुण्यात आहोत.